कदमवाडीकरांच्या मैदानातला पहिला सेमी बोलतोय आणि पहिल्या सेमीत एकूण 7 गाड्या पळतात आणि 7 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतो? अड्याल स्वराज पड्याल लखन आणि दिवाणी आहे. निकाल सेमीफायनल 1 चा निकाल आहे. आज क्रमांक 4 वर धावली गाडी कार्तिकेय यादव कलडोन या गाडीचा 1 नंबर आला. ही गाडी फायनल साठी पात्र ठरली आणि तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी मानकरी कोण ठरतोय? लढत चालू आहे. एका मला दुसऱ्याचा मात्र झाला. 2 गाड्या बाद झाल्या आणि इकडे 5 गाड्या पळतात. 5 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. मध्ये आदत पळतोय, आड्याल वादळ पळतोय, इकडे आड्याला चिक्या पळतोय. अतिशय सुंदर गरज आहे. या काय खाली ती बी पडेल. बघा जरा त्या स्टेजवरची सुद्धा गर्दी कमी करा. लागलंय का कुणाला? ॲम्ब्युलन्सची गरज वाटते. आता ॲम्ब्युलन्स किती जणांनी हाल त्यात? हो उतरा इथलं खाली का? आम्ही खाली उतरू? आम्ही खाली उतरू का? पडेल मान्यवरांच्या स्टेजवर गर्दी झालेली. या ना म्हणा ना खाली. लोकांना खाली व्हा म्हटलं की राजा शेंड्याव फिरंगाई प्रसन्न संजय प्रसन्न अजिषेक जगताप का लागला. धुरळ्यातला आपला तो गुलाल. ओपनचं भव्य दिव्य असं मैदान कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरीचं आणि कोण ठरतोय महाराष्ट्र केसरीचा मानकरी आड्याल राजा पडेल भुंगा. अतिशय सुंदर आणि भुंगार आणि सर्जाचं शेंड्यावर राग येतोय माणसाला. तुम्ही खाली उतरवली पाहिजे होती. जे तुम्हाला बिनकामाचे दिसतात ते खाली उतरावा. आता आम्ही नुसतं बोंबलून काय उपयोग आहे का? इथं आमच्या शेजारची खाली उतरणार ते तिथली कशी उतरतील? या ठिकाणी बैलगाडी मालकांनी लक्षात घ्या. सेमीफायनल 3 चा निकाल राखून ठेवलेला आहे. ड्रोनचा आधार घेऊन सेमी 3 चा निकाल दिला जाईल. सेमी 3 चा निकाल हा पेंडिंग ठेवलेला आहे. बैल मोकळी करा, बैल सोडा. ड्रोनचा आधार घेऊन सेमी 3 चा निकाल दिला जाईल. बैल मोकळी करा. सेमीफायनल 4 वळा आणि 4 सुटण्यासाठी सज्ज. 4 मध्ये ग्लासंत बाळमा प्रसन्न कैलासाशी अमोल वलेकर बापू पाटील सिद्धेश्वर कुरोली. एखाद्या सुट्टीला असता बदललं. आड्याला 6 गाड्यात लढत चालू आहे. दुर्ला उडतोय, दुसराही बाद झाला. इकडे आड्याला आता 5 गाड्यात लढत चालू आहे. कोण होतोय फायनलचा मानकरी? पड्याल घरचा साज आड्याल लक्ष आणि सर्जा. अतिशय सुंदर आणि घरच्या साजाचं निर्विवाद वर्चस्व. सेमीफायनल 4 चा निकाल. सेमीफायनल 4 चा निकाल आहे. तास क्रमांक 4 वर धावलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न उर्मिलाताई माणिकचेट गायकवाड मोतरा भारवा चिंचाळ एकनाथ दादा कंदूर अवतार भाव आंबड यांचा घरचा असाच अर्जुन आणि राजा. ही गाडी फायनल साठी पात्र ठरली आणि तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी वेताळ भाव प्रसन्न बोरमाळ घराडे प्रोजेक्ट. सुंदर अशी गाडी फायनलला पात्र झाली. सिद्धनाथ प्रसन्न सौभाग्यवती उर्मिलाताई माणिकचेट गायकवाड मथुरा फार्मची यांचा घरचा असाच अर्जुन आणि राजा. सुंदर असं मैदान आणि या मैदानातला 5वा सेमी बोलतोय. 6 गाड्या आणि 6 गाड्यांचा रण संग्राम चालू आहे. कोण होतोय फायनलचा मानकरी? सुंदर अशी लढत आहे. रुद्र आणि मल्हार. पडेल्या साईडला गजा आणि रामा आणि त्याच्या पडेल्या साईडला अंजीर आणि सरदार. वळवा 6वा सेमी वळवा. वळवा सेमी 6 वळवा. सुंदर अशी दोघात लढत झाली. आडेल होता रुद्र आणि मल्हार आणि पड्याल होता गजा आणि रामा. क्या जातोय सेमीफायनल 5 चा निकाल. गेल्या मैदानाची चूक या मैदानात भरून काढली. तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी नऊ खंडेनाथ प्रसन्न मयूर सनस 15 सुट्टी मेकर उदय दाजी कदम या गाडीचा 1 नंबर आला. ही गाडी फायनल साठी पात्र ठरली आणि तास क्रमांक 4 वर धावलेली गाडी गाड्या आणि 7 गाड्यात लढत चालू आहे. कोण होणार फायनलचा मानकरी? अतिशय सुंदर अशा गाड्या पळतायत. शेवटच्या क्षणी कोण बाजी मारणार? मध्ये म्हातारा पळतोय. पड्याला मोठ्या मैदानाचा मोठा वाजता बोलतोय. तिकडे हरणे आणि बादल पळतोय. अतिशय सुंदर निकाल कोणी घेतला
आड्याला होता, ज्या मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून पाहिलं जातं, ओळखलं जातं असा वायकरांचा रायफल. आणि पडेला कडेला पळाला गेल्या वेळेला याच मैदानावरती मैदान झालं होतं, त्या मैदानाचा 1 नंबरचा मान पटकवला असा हरण्या. निकाल गेलाय थर्ड अंपायर कॅमेराकडे. पिस्तूल AK-47 आणि पाखऱ्या आतमध्ये सुद्धा 7 गाड्या पळताय, 7 गाड्या आत लढत चालू आहे. कोण होणार फायनलचा मानकरी? आड्याल गेल्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी पाखऱ्या. मध्ये सोन्या, तिकडे पड्याला सुंदर अशी गाडी बळते. शेवटच्या क्षणी कुणी बाजी मारली? पड्याला होता गजा आणि सर्जा, त्याच्या आड्याला होता. फायनल पात्र ठरला का? सुंदर असा आयोजन आणि नियोजनाचा बेताज बादशाह. काटा किर्राशील कोण होतोय? 8वा गुलालाचा मानकरी लढा चालू आहे. सुंदर अशी लढत आहे. शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारणार? पड्याळ, चिमण्या आणि साई. आड्याळ, बकासूर आणि रायफल. अतिशय सुंदर आणि फेडणारी लढत पाहायला मिळाली. रायफल आणि बकासूर. महाराष्ट्रातील बैलगाडी क्षेत्रातील श्रोते मंडळींच्या मनातली लढत आज 8व्या सीमेत पाहायला मिळाली. करांच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानातला फायनलचा फेरा पळतोय. कोण होतो 1 नंबरचा मानकरी? आड्याळ घरचा साज आहे, पड्याळ वादळ आहे आणि मध्ये साई आणि चिमण्या. अतिशय सुंदर. आहा, काय पण घडू शकतं. हे बैलगाडी झालं वेगळं. घडलं नेमकं काय? खरेदी झाली आणि हिंद केसरीचं मैदान पडलं आणि त्या माऊलीच्या नशिबी 2 वेळा हिंद केसरीचा किताब मिळाला. अखिल भारतीय बैल